नागज फाट्यापासून इथपर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले या गावातील पहिले फौजी ज्यांनी आता त्यांचा मान सन्मान सत्कार केला ते माननीय राजाराम आबा, व्यासपीठावरती उपस्थित रायवडी गावचे सुपुत्र आणि सोलापूर MSCB चे जे चीफ आहेत ते आदरणीय ज्ञानदेव पडळकर साहेब, बिरोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर, माझे दुसरे मित्र सुभाष खांडेकर, व्यासपीठावरती उपस्थित नेव्हीतून रिटायर झालेले आपले रुपनर साहेब, सुखदेव रुपनर यांचे आई वडील आणि ते दोघं त्यांच्या सौभाग्यवती व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण, कोरेसर इथं आहेत, माझे मित्र नरेश शिंदे आहेत, उल्हास मलमेर, सगळ्यांची बऱ्याच जणांची नावं माहीत आहेत। तुम्ही सर्वजण इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आणि मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना सांगायचं आहे की जे जवान आपल्या आई वडिलांना सोडून, आई वडिलांचा जीव असा नखात आलेला असतो, टीव्ही वरती कधी बातमी लागते की बाबा इथं इथं असा अतिरेक्याने हल्ला केला, गोळीबार चालू आहे, तेव्हा त्या आई वडिलांचा निम्मा जीव इथं असतो आणि निम्मा जीव त्या काळजाच्या तुकड्यावरती तिथं सीमेवरती माझा मुलगा काय करत असेल, माझा मुलगा जेवला खाल्ला असेल का, तिथली परिस्थिती काय आहे, असा निम्मा जीव तिकडं आणि निम्मा जीव इकडं, अशी परिस्थिती प्रत्येक आई वडिलांची जवानांच्या असते। आणि आजचा हा कार्यक्रम खरी तुम्ही येणार का? आता असल्या भव्य दिव्य चांगल्या कार्यक्रमाला मी येणार नाही तर मी जाणार कुठं? आज माझ्या पडळकरवाडी गावची यात्रा आहे आणि मी ठरवलं होतं की आज कुठंच जायचं नाही, पण मी म्हणलं आज यात्रेपेक्षा सुखदेव मेजरनी जे देशासाठी काम केलंय त्यांचा मान सन्मान सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून आज इथं इतक्या तुम्ही संख्येने उपस्थित आहात। खरं तर देश सेवेसाठी आपली अनेक गावगाड्यातली मुलं तिथं काम करतायत आणि प्रत्येक गावातल्या युवकांनी, प्रत्येक गावातल्या राजकारत्यांनी, पुढाऱ्यांनी, प्रत्येक जो जवान रिटायर होतो त्या जवानाचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी। मित्रांनो, बाहेरच्या देशामध्ये युट्यूब वरती तुम्ही बघितलं की बाहेरच्या देशामध्ये जवान जरी रेल्वे स्टेशन वरती दिसले, एसटी स्टँड वरती दिसले, विमानतळावरती दिसले, सार्वजनिक ठिकाणी कुठेही त्या देशाचा जवान दिसला तर तिथल्या नागरिकांची पद्धत आहे उठून उभा राहायचं आणि त्यांना सॅल्यूट करायचं। असे अनेक राष्ट्रांमध्ये चालू आहे। मग आज आपल्या सगळ्या जवानांची जबाबदारी आहे की आपण असे जे आर्मी मॅन आहेत अशा सगळ्यांचा रिस्पेक्ट करणं, त्यांच्या आई वडिलांना मदत करणं, त्यांच्या आई वडिलांना, भावांना गावामध्ये कुठं त्रास होता कामा नये याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या सर्व युवक मित्रांची आहे। आणि त्याचाच भाग म्हणून आज इतक्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं तुम्ही सुखदेव मेजर साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी इतक्या ताकदीनं तुम्ही तो उपस्थित राहिलाय, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। या महिन्यातला हा माझा 4था कार्यक्रम आहे मेजर साहेब। या महिन्यामध्ये 4 जवानांच्या कार्यक्रमाला जाण्याचा मला योग आला आणि मागच्या 5-7 दिवसापूर्वी बिराजदार म्हणून एक फौजी होते, त्यांच्या मुलांनी अर्धपुतळा अनावराचा कार्यक्रम जत तालुक्यातल्या सुसलात गावी ठेवला होता आणि त्याही कार्यक्रमाला आम्ही सर्वजण, जगताप साहेब, मी गेलो होतो। आणि लोकांच्या मध्ये आता जवानांच्या बाबतीमध्ये खूप रिस्पेक्ट वाढायला लागलाय। जवानांच्या बाबतीमध्ये त्यांचा आदर करणं, अनेक जवान शहीद झालेत। आपल्या केरेवाडीचा सरगर नावाचा मुलगा देशासाठी शहीद झाला, आपण सगळ्यांनी बघितलं। अनेक मुलं आपल्या जिल्ह्यातली असतील, राज्यातली असतील, देशातली असतील, अनेक मुलांनी त्यांचं वय कमी असताना देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे। आणि ही लोक तिथं रात्रंदिवस काबाड कष्ट करतात
डोळ्यामध्ये तेल ओतून ते रात्रंदिवस शत्रूवरती लक्ष ठेवून असतात. म्हणून आपण सगळेजण इथं निवांत राहू शकतो, झोपू शकतो. आणि म्हणून अशा सगळ्या जवानांच्या पाठीशी आपण उभं राहणं, त्यांचा मान सन्मान सत्कार आदर करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आज इतका चांगला देखणा कार्यक्रम इथं आयोजित केलाय आणि आपण सगळे पंचक्रोशीतली वडीलधारी मंडळी, युवक मित्र इथं जमा झालेलो आहोत. मी तुम्हाला सुखदेव मेजर यांच्या या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही इतकंच ठरवा की आपण आई वडिलांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, आई वडिलांची किंमत करायला पाहिजे, आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. काहीतरी आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं संकल्प करायला पाहिजे. आणि आज किमान एक संकल्प सुखदेव मेजर साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण निश्चितपणे आपल्या गावगाड्यातल्या युवा मित्रांनी करायला पाहिजे. मी आज दुपारी एक व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगावासा वाटतोय की एक पुण्यामधला आहे, आपल्या महाराष्ट्रातला तो व्हिडिओ आहे. पुण्यामधला एक चांगलं कुटुंबातला नवरा बायको चांगले आहेत, चांगली शिकलेली सवरलेली व्यवस्थित इस्टॅब्लिश असणारं ते कुटुंब आहे. पुण्यामध्ये बंगला, गाडी, जमिनी, प्लॉट, करोडोची त्यांची प्रॉपर्टी आहे. आणि त्यांचा एक मुलगा होता, तो शिकला, त्यांनी शिकवला. आई वडिलांना वाटलं की आपण सगळे चांगले व्यवस्थित स्थिरतावर आहोत, तर आपल्या मुलाला सुद्धा आपण शिकूया, हा मोठा झाला पाहिजे आणि चांगलं नाव ह्यानं कमवायला पाहिजे. आणि तो मुलगा शिकला आणि तो बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेला नोकरीच्या निमित्तानं गेला. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तिकडेच होता. भरपूर पैसे कमवले. इकडे आपल्याकडे 1 रुपये, तिकडे त्याचं 60-70 रुपये त्याची किंमत होते. 60-70 पट पगार मिळतो डॉलर मध्ये. आणि मग तो इकडे यायचं नाव काढा ना. आई वडील लक्ष ठेवून होते की माझा मुलगा कधी येतोय. स्थळं यायला लागली, त्याचं लग्न करायचंय आणि अनेक स्थळं आली. आई वडील थांबवत होते, मुलगा अजून तिकडे आहे, अमेरिकेमध्ये आल्यानंतर बघू. आणि मग एके दिवशी तो मुलगा इकडे आला. आई वडिलांना प्रचंड आनंद झाला, मुलगा आलाय. आणि मग आईनं सांगितलं की बाबा, अरे तू इतक्या वर्षाने आला, आपले सगळ्या नातेवाईकातल्या मुली आहेत, पाहुणे येत आहेत, तुझं लग्न करायचं म्हणतायत. तर तो म्हणला आई की नको, इकडची मुलगी बघू नको. माझ्याकडून अनावधानानं तिथे एक चूक झाली आणि तिथल्याच एका मुलीबरोबर मी विवाह केलाय आणि त्या माझ्या पत्नीच्या पोटामध्ये तुझा नातू वाढतोय, असं त्याने त्या आई वडिलांना सांगितलं. आता एका बाजूला की आपल्या पै पाहुण्यातली मुलगी करायचं, तर दुसऱ्या बाजूला यानं लग्न केलंय म्हणून सांगितलं मुलगी भारतीयच आहे, भारतीय वंशाची आहे, पण तिथं अमेरिकेत राहणारी आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर आईला वाटलं बरं झालं, आता ठीक आहे, आता मुलानं चूक केली असली तरी त्याचा नातू होता पोटामध्ये वाढतोय म्हटल्यावर ते आईला आजोबाला आनंद झाला. आणि मग तो मुलगा म्हटला मी तिकडं आहे, इथं कोणच नाही, तुम्ही दोघंच इथं राहताय, तर तुम्ही आता मी सून आणि आता नातू पोटामध्ये वाढतो, हे सगळे अमेरिकेमध्ये आहेत आणि मला वाटतंय की आता इथं आपण राहायचं नाही, तुम्ही माझ्या बरोबर अमेरिकेला चला. आई वडिलांना प्रचंड आनंद झाला. आता अरे बाबा, ते म्हणायला लागले की आपण इथं राहिलोय, बाहेरच्या देशामध्ये राहण्याची आम्हाला सवय नाही, पण तरी मुलगा आपली काळजी करतोय, मुलग्याला आपल्या वाटतं की आपल्या बरोबर आई वडील असावेत. आणि मग त्यानं सगळं त्या आई वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि मग त्यानं ती बंगला विकायला लावला, जमिनी विकायला लावल्या, प्लॉट विकायला लावला, गाडी विकायला लावला आणि त्यांचा व्हिसा काढला, पासपोर्ट काढला आणि म्हटलं आता आपण अमेरिकेला जायचं. त्यांना गाडीमध्ये घेतलं, मुंबईच्या विमानतळावरती सगळेजण गेले आणि तिथं विमानाची वाट बघायला लागले. आणि मुलगा म्हटला मी हे सगळं जे आपलं लगेज आहे, हे सगळं सामान आहे, बॅगा बिगा आहेत, मी सगळ्या टाकतो, तुम्ही इथं एका बाकड्यावरती बसा. आणि तिथं आई वडील बाकड्यावरती बसले. तो मुलगा तिथं गेला, तिकीट बिकीट चेक केली, आत गेला. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, मुलगा येईना झाला. आणि मग त्या आई वडिलांनी तिथल्या अधिकाऱ्याची चौकशी केली. अरे एवढा वेळ आमचा मुलगा इथं बॅगा टाकायला गेलाय, तो कसं काय अजून परत आला नाही. त्या अधिकाऱ्याने विचारलं कुठं जायचंय तुम्हाला, किती वाजताचं तुमचं तिकीट आहे. आणि मग त्यांनी मुलाचं नाव विचारलं आणि मुलाचं नाव विचारल्यानंतर त्यांनी तिथं कम्प्युटरवरती चेक केलं, तर त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा उडून गेला. आई वडील म्हटले काय झालं, मुलगा उडून कुठे गेला. तर तुमचा मुलगा या 9च्या विमानानं अमेरिकेला निघून गेला. आणि आई वडील तिथंच बाकड्यावरती बसून आहेत. त्या आईच्या डोळ्यामध्ये गळा पाणी व्हायला लागलं, वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. आणि त्यांचा आता नाईलाज झाला. घर विकलं, जमीन विकली, प्लॉट विकल्या, गाडी विकल्या, काहीच राहिलं नाही. आता करायचं काय.
पुण्याला जायला त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाहीत, कारण आता अमेरिकेला जायचं म्हटल्यावर तर डॉलरमध्ये तिथं सगळा व्यवहार होतो. आणि मग तिथल्या त्या आईनं त्या तिथल्या ऑफिसरना विनंती केली की माझ्या हातामध्ये त्या बांगड्या त्या तुमच्याकडे ठेवा आणि आम्हाला जायला 1-2-4 हजार रुपये तुम्ही द्या. त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी त्या मौलीला सांगितलं त्या बांगड्या तुमच्याजवळच ठेवा आणि हे माझ्याजवळचे 2000 रुपये घ्या आणि तुम्ही जावा. ते आई वडील जड पावलानं तिथून परत पुण्याला आले आणि आज ते तिथल्या एका वृद्धाश्रमात राहतायत. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे बघा, आपल्या पुण्यात घडलेली ही घटना आहे. म्हणून मी तुम्हाला सुखदेव मेजरांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हात जोडून विनंती करतो की आज तुम्ही ठरवा, आपल्याला कुठला कसलाही प्रसंग आला तर आपण आई वडिलांना कुठलीही चुकीची वागणूक द्यायची नाहीये. आपण सगळे खेडेगावातली मुलं आहोत, गोरगरिबांच्या कुटुंबामध्ये आपण जन्मलेली मुलं आहोत आणि आपल्याला वाटतं आपल्या आई वडिलांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, अमकं करायला पाहिजे, तमकं करायला पाहिजे. आपण असलं कुठलंही न काही मनामध्ये ठेवता आपण आई वडिलांची सेवा करणं. आणि खेडेगावामध्ये चांगली परिस्थिती, अशी वाईट परिस्थिती नाही. आपण वृद्धाश्रमात गेलो तर तिथं शेतकऱ्यांची आई वडील भेटत नाहीत, तिथं त्या पद्धतीचं आपण चांगलं राहतोय. अजून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठरवूया की निश्चितपणे आपण चांगली सेवा आई वडिलांची करू, आपण निर्व्यसनी राहू, आपण काबाड कष्ट करतो, शेतामध्ये राबतो, रात्रंदिवस कष्ट करतो. या पावसाचा भरोसा नाही, बाजारभावाचा, शेतीच्या मालाचा भाव कसा येईल याचा आपल्याला माहिती नसतं. अशा अडचणीच्या काळामध्ये आपण सगळे गावगाड्यामध्ये सगळे जर जगतोय आणि त्या गावगाड्यामध्ये आपण व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे. एवढी तुम्हा सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो. मेजर साहेब, आता तुम्हाला रिटायरमेंट नंतर भरपूर गावामध्ये काम करायचं आहे, सामाजिक काम करायचं आहे, इथल्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे. त्यामुळं निश्चितपणे तुम्हाला परमेश्वर चरणी, बिरोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो, तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य देवानं द्यावं आणि तुमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये तुमचे आई वडील आहेत, पती पत्नी तुम्ही आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम या भागामध्ये करावं एवढी मी कळकळीची विनंती करतो. आज इतका चांगला कार्यक्रम, म्हणजे इतकी संख्या तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. निश्चितपणे तुमचं गावगाड्यामध्ये चांगलं नाव आहे, चांगली प्रतिष्ठा आहे आणि तुमच्याकडून काहीतरी लोकांना वाटतं की आपण भविष्यामध्ये काहीतरी निश्चितपणे कराल. नागज गावामध्ये खूप चांगले कार्यक्रम होतात. नरेश शिंदे इथं आपला युवा मित्र आहे, बघा तुम्ही, ते दरवर्षी रक्तदान शिबिर गावामध्ये घेतात. 100, 200, 300 मुलांचं रक्तदान ते करून घेतात. काय त्याचं पडले सांगा, तो एका गरीब घराण्यातलाच मुलगा आहे, पण या परिसरातला एखादा माणूस सांगलीला मिरजेला गेला, आजारी पडला, कारण आता आजारी पडायची सोय राहिलेली नाही. 1,00,000, 2,00,000, 5 लाखाशिवाय कुठलाही आजार बरा होत नाहीत, अशा पद्धतीचे आजार आलेत. रक्त मिळवायचं म्हणलं तर तुम्हाला वनवन फिरावं लागतं. पण नरेश शिंदेना वाटतं की बाबा आपल्या गावातला माणूस एखादा सांगली मिरजेमध्ये गेला, पंढरपूरला गेला तर माझ्या एका फोनवरती त्याला फ्रीमध्ये रक्त मिळायला पाहिजे आणि म्हणून ते गावामध्ये सामाजिक कार्यक्रम नेहमी घेतात. त्यांना कोण विरोध करत असेल, हे कार्यक्रम घेतात म्हणून. म्हणजे सामाजिक कार्यक्रम घेण्याची भावना आपल्या या नागज परिसरातल्या मुलांची निश्चितपणे वाढते आणि त्यांच्या पाठीमागे पाठबळ तुम्ही आता मेजर साहेब सगळ्या मिलिटरी मधल्या लोकांनी उभा करावं. अनेक जवान इथं आहेत जे रिटायर झालेत, अनेक मुलं आहेत जे आज ऑन ड्युटी आहेत आणि निश्चितपणे असं सामाजिक काम या परिसरामध्ये घडायला पाहिजे. मी अनेक वेळा येतो आणि आज मला तर वाटलं की सुखदेव मेजर म्हणजे माझ्या घरातला माणूस आहे, नागज म्हणजे माझं घर असल्यासारखं आहे, माझं गाव असल्यासारखं आहे आणि मी निश्चितपणे इथला कुठलाच कार्यक्रम चुकवत नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला भरपूर काम करायचं आहे. काल तुम्ही बघितलं असेल MPSC ची जाहिरात आली, आज तुम्ही अधिकारी म्हणून काम करतायत, पोलीस इन्स्पेक्टर साहेब येत आहेत. काल आपल्यातल्या मुलांना MPSC ची जाहिरात आली, 24 जागा यायला पाहिजे, तिथं 2च जागा आल्या. त्याच्या बाबतीत म्हणला पडळकर साहेब आपल्याला फार मोठा लढा उभा करायचा आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो या सरकारला मी ती जाहिरात बदलायला लावणार आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला राज्यात लढा उभा करावा लागेल. फार मोठा गौड बंगाल या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. MPSCच्या चेअरमन वरती मी बोललो, पण हे सामान्य प्रशासन विभाग हे मंत्रालयातलं आणि तिथले त्या खात्याचे सचिव आहेत, ते आपल्या गोरगरिबाची पोरं तिथं येता कामा नयेत अशा पद्धतीची रचना लावून बसलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येक युवकानं सतर्क राहायला पाहिजे. नुसतं पुस्तकी ज्ञान असता कामा नये तर असं सगळं बाह्य ज्ञान सुद्धा आपल्या सगळ्या मुलांना निश्चितपणे असायला पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये सगळ्या युवक मित्रांनी जागरूक राहावं. मिलिटरीमध्ये अनेक मुलं आहेत, तिथं सुद्धा प्रचंड कष्ट आहे. प्रत्येक मुलगा काबाड कष्ट केल्याशिवाय तिथं जाता येत नाही. 4-4, 5-5, 6-6 किलोमीटर पळावं लागते. इतके सगळं त्यांना प्रयत्न करावे लागतात. स्वतःची शारीरिक क्षमता त्यांना दाखवावी लागते. नंतर तिथं पेपर असतो. काही लोक बोलतात की मिलिटरीमध्ये मला लावायला 3 लाख, 4 लाख, 5 लाख कुणाला तर देऊन बसतात.
आता मेजर साहेब इथं आहेत, त्यांना विचारा ना, तुम्ही कुणालाही असल्या वसिलेबाजी लोकांना पैसे देऊ नका. आपण गरीब असतो, कुणा तर व्याजाने पैसे काढतो 2%, 3%, 5%, आणि कोणतरी लोक फसवणारी येतात आणि म्हणतात तुम्हाला मिलिटरीमध्ये भरती करतो. मला त्या लोकांना आवाहन करायचं आहे, जी लोक मिलिटरीमध्ये तुम्हाला वसिलाने भरती करतो बोलतात, त्या लोकांना मला सांगायचं, मी 10 लाख रुपये देतो, आमच्या गावात शेजारीमध्ये एक पांगळा मुलगा आहे, त्याला तुम्ही भरती करून द्या. एका मुलाला डोळ्यानं दिसत नाही, त्याला तुम्ही भरती करून द्या. कोणी असं तुम्हाला भरती करत नाही, कुणालाही पैसे देऊ नका, फसवणूक लोक करतायत. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही लक्ष ठेवा. एवढंच या निमित्तानं बोलतो, बोलण्यासारखं बरंच आहे. पण मेजर साहेब, मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खूप चांगलं काम तुम्ही देश सेवासाठी केलेलं आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही गावगाड्यासाठी काम करावं, एवढंच या निमित्तानं बोलतो. शेंडगे सरांचं नाव चुकून माझ्याकडून घ्यायचं राहिलं. कृष्णात शेंडगे माझे जवळचे मित्र आहेत आणि या गावचे जावई आहेत. समाजाच्या कुठल्याही कामामध्ये ते हिरिरीनं भाग घेतात. जत तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये तालीम त्यांची आहे, तालमीमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं योगदान आहे. त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो.